नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत मधुमेह स्पेशल ज्वारीची मऊ लुसलुशीत आंबोळी. एक हेल्दी, पौष्टिक आणि अतिशय चविष्ट रेसिपी. जर तुम्ही हेल्दी खाण्याचा विचार करत असाल किंवा मधुमेहासाठी तुलनेने अधिक संतुलित पर्याय शोधत असाल तर ही रेसिपी नक्की आवडेल. ज्वारीमध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असते, त्यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटू शकतं आणि रोजच्या आहारात हा एक छान पर्याय ठरू शकतो. या आंबोळीचं खास वैशिष्ट्य म्हणजे ती अगदी मऊ लुसलुशीत आणि पटकन बनणारी आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी, हलक्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी हा एक उत्तम पर्याय. घरच्या साध्या साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी चवीला इतकी छान आहे की घरातील सगळ्यांनाच आवडेल. मधुमेह असलेल्या व्यक्तींनीही आपल्या डॉक्टर, डायटिशियनच्या सल्ल्यानुसार प्रमाणात याचा आस्वाद घेऊ शकता. तर ही हेल्दी आणि टेस्टी ज्वारीची आंबोळी कशी बनवायची ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बनवूया मऊ लुसलुशीत ज्वारीची आंबोळी. 2 कप ज्वारीचं पीठ आपल्याला इथं घ्यायचं आहे. एखाद्या कपाच्या मापाने मोजून घ्या किंवा एखाद्या वाटीच्या मापाने मोजून घ्या. 2 कप ज्वारीचं पीठ, त्याचबरोबर त्याच कपाने अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे. त्याच कपाने अर्धा कप दही घेतलेलं आहे. दही जास्त आंबट घेऊ नका, कमीत कमी आंबट असलेलं ताजं दही घ्या. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडं थोडं पाणी घेत आता हे मिश्रण एकसारखं आपल्याला करून घ्यायचं आहे. दह्याच्या वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं पांढरं दिसेल. तुम्हाला वाटेल दूध वगैरे आहे की काय. दूध नाही आहे, हे दह्याच्या वाटीमध्ये पाणी घेतल्यामुळे थोडं थोडं पाणी घेत आता हे आपल्याला छान असं मिक्सर पूर्ण गाठी मोडून बारीक करायचं आहे. पहा इथं पूर्ण ह्या मिश्रणाच्या गाठी ज्या होतात आपल्या पिठाच्या, त्या पूर्ण गाठी मोडायच्या आहेत. विस्करच्या साह्याने एकसारखं असं हे मिक्स करून घ्या. जसं जसं लागेल तसं तसं पाणी घेत आपल्याला हे मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे. फार सुंदर हा एक नाश्त्यासाठीचा पर्याय आहे. वजन कमी करायचं असेल किंवा डायबिटीससाठी अगदी फार सुंदर असा हा नाश्ता आहे. तुम्ही करून पहा. नाश्त्याला करा किंवा अगदी एक वेळच्या जेवणालाही तुम्ही हे करू शकता. सुंदर असे हे पोटभरीचे आंबोळे होतात आणि चवीलाही फार सुंदर लागतात. तर इथं पहा, विस्करच्या साह्याने एकसारख्या ह्या गाठी आपल्याला ज्या पिठामध्ये गाठी आहेत त्या गाठी मोडून घेऊया. जसं लागेल तसं पाणी मी घेत आहे. पहा, अजूनही आपलं मिश्रण आंबोळीसाठी तयार झालेलं नाही आहे. अजून थोडंसं आपल्याला पाणी लागेल. एकूण 2.5 कप मला हे पाणी लागलेलं आहे. इथं 2.5 कपामध्ये अगदी मिश्रण व्यवस्थित आपलं तयार झालं आहे. बारीक रवा जर तुमच्याकडे नसेल तर मोठा जाड रवा तुम्ही मिक्सरला लावून घ्या आणि तो बारीक करा. छान असं बारीक रव्यामुळे आपल्या आंबोळीला टेक्स्चर छान येतं आणि त्याचबरोबर अगदी खुसखुशीत छान अशी मऊ लुसलुशीत आपली आंबोळी तयार होते. आता एक 15 ते 20 मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे बाजूला ठेवून घेऊया. एवढ्या वेळामध्ये तुम्ही जर ओल्या खोबऱ्याची चटणी किंवा अगदी टोमॅटोची चटणी याच्याबरोबर केलीत तर फार सुंदर चवीची ही आंबोळी टोमॅटो चटणीबरोबर किंवा ओल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर सुंदर लागते. आणि अशा पद्धतीने 15 ते 20 मिनटानंतर रवा छान आपला फुलून आलेला आहे आणि हे पीठ आंबोळीसाठी तयार झालं आहे. पहा, इथं मी चमच्याच्या साह्याने तुम्हाला अगदी दाखवते. रिबन कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ आपल्याला तयार करायचं आहे. अगदी 1 चिमूट आपल्याला याच्यामध्ये खायचा सोडा घ्यायचा आहे. खायचा सोडा ऑप्शनल आहे, तुम्ही घेतला तरी चालेल, नाही घेतला तरीही काही हरकत नाही, कारण ही आंबोळी बिना खायच्या सोड्यानेही छान होते. खायच्या सोड्यामुळे थोडंसं ह्याला जाळी सुटायला मदत होते आणि छान अशी जाळी सुटली की आपली आंबोळी चवीला तर छान होतेच, पण मऊ लुसलुशीत होते. पण नाही तुम्ही घेतलात खायचा सोडा तरीही चालेल. एकसारखं आता हे पीठ मी करून घेतलं आहे आणि थोडंसं तव्याला तेल लावून घेते. टिश्यू पेपरच्या साह्याने थोडंसं तेल लावून घ्या. तवा चांगला कडकडीत गरम करून घ्या. गॅस मंद करा आणि मंद गॅसवरती ही आंबोळी आपल्याला काढून घ्यायची आहे. थोडासा आंबोळीचाच प्रकार पण थोडासा वेगळ्या पद्धतीने मी दाखवला आहे. तुम्ही अशी करून पहा. सुंदर चवीची ही आंबोळी होते. अगदी फार छान चव लागते. इथं पहा, एक 15 ते 20 मिनटं आपण रवा आणि ज्वारीचं पीठ भिजवल्यामुळे छान अशी याला जाळी सुटते.
दह्यामुळे याला जाळी सुटते. त्याचबरोबर एक चिमूटभर खायचा सोडा घेतल्याने जाळीदार अशा ह्या आंबोळ्या आपल्या तयार होतात. पाहू शकत असाल, अगदी 10 मिनटामध्ये होणारी रेसिपी आहे. सुंदर चवीची ही आंबोळी होते. अगदी चहापासून टोमॅटोच्या चटणीपर्यंत तुम्ही कशाबरोबरही याचा स्वाद घेऊ शकता. 1-2 ते 3 मिनटासाठी आंबोळी आपण थोडीशी वरच्या बाजूने सुकून दिली आणि 1-2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवलेलं आहे. झाकण ठेवल्याने ही आंबोळी व्यवस्थित पचते आणि शिजतेही व्यवस्थित. झाकण काढून घेतलं मी आणि आता पहा, छान अशी ही आंबोळी शिजलेली दिसत आहे तुम्हाला आणि खालच्या साईडनीही व्यवस्थित सुटली आहे. थोडंसं आपल्याला तेल वरून घ्यायचं आणि अगदी 1-2 मिनटासाठी पाठीमागच्या साईडनी शेकवून घ्यायची. तुम्हाला जर अशी शेकवायची नसेल तर तुम्ही फक्त एका साईडने आंबोळी शेकवून खायला घेऊ शकता. पण मला दोन्ही बाजूनी आंबोळी शेकवलेली फार आवडते. तर इथं पहा, अगदी 1 मिनिटभरासाठी मी दुसऱ्या बाजूनी ही आंबोळी शेकवून घेत आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पाठीमागच्या साईडनी तुम्हाला दिसत असेल, छान त्याला जाळी सुटली आणि सुंदर अशी ही आंबोळी आपली तयार झाली आहे. जास्ती पातळ न काढता मीडियम साईजच्या ह्या आंबोळ्या काढून घ्या. छान मऊ लुसलुशीत होतात. थोडंसं मी तेल सोडते वरून आणि छान सुंदर अशी ही तयार झाली आहे आपली. उलटपालट करत 1-2 मिनटासाठी ही मी व्यवस्थित भाजून घेत आहे. घरामध्ये जर आजी आजोबा असतील तर आजी आजोबांसाठी हा एक छान उत्तम पर्याय आहे. त्याचबरोबर डायबिटीस पेशंटसाठीही ही आंबोळी फार अगदी अमृतासमान आहे. एक आंबोळी काढून झालेली आहे. मी दुसरी तुम्हाला आणखीन एक काढून दाखवते. सुंदर चवीच्या ह्या आंबोळे होतात. आणि पहा, इथं अजिबात पळीच्या साह्याने फिरवू नका. एकसारखी फक्त वरून हे पीठ घाला आणि एकसारखं हे पीठ, हे पहा, पळीच्या साह्याने जर फिरवलं तर थोडेसे त्याला बबल्स यायला प्रॉब्लेम येतो. तर पळी अजिबात वरून फिरवू नका. फक्त पीठ तुम्ही तव्यावरती घाला आणि सुंदर असे ह्याला बघा तुम्ही किती छान बबल्स आलेले आहेत. आणि थोडंसं तेल टाकून एका साईडने मी ही आंबोळी आणखीन भाजून घेत आहे. दुसऱ्या साईडने तर जाळी सुंदर सुटलीच, पण वरूनही आंबोळी छान अशी अगदी बबल्स येऊन सुंदर मऊ लुसलुशीत ही आंबोळी तयार झाली आहे. एवढ्या मिश्रणामध्ये माझ्या 7 ते 8 मिडियम साईजच्या आंबोळ्या तयार झाल्या आहेत. आणि अशा पद्धतीने तुम्ही ही आंबोळी करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मी हातावर घेऊन दाखवते. छान मऊ लुसलुशीत अशी ही आंबोळी आपली तयार झाली आहे. पहा, इथं कशीही मी हाताने चुरगाळली तरीही मोडत नाही, काही नाही. आणि पाहू शकत असाल, छान मऊ अशी हातानेही मी तोडून दाखवते तुम्हाला. स्पॉन्जी एकदम आंबोळी आपली झाली आहे आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही छान हेल्दी पौष्टिक ज्वारीच्या पिठापासून तुम्ही करून पहा. सुंदर चवीची होते ही. करून पहा, खाऊन पहा. मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा. 10 मिनटामध्ये होणारा नाश्त्याचा पदार्थ आहे आणि हेल्दी तर तेवढाच आहे. धन्यवाद मंडळी.